फास्ट वजन कमी करायचं आहे ना, तर तुम्हाला मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि आज परत एक व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी की तुम्हाला काही जास्त तामजाम होत नाहीये, तुम्हाला दुपारी प्रॉपर जेवण लागतं, तर तुम्ही प्रॉपर डाळ भात चपाती नॉनव्हेज व्हेज जे पण खाताय ते खा दुपारच्या जेवणामध्ये. पण सकाळ संध्याकाळ फक्त 2 गोष्टी फॉलो करायच्या तुम्हाला. सकाळी तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये फक्त फ्रूटचा ज्यूस घेऊ शकता, स्मूदी बनवून घेऊ शकता, बीटचा ज्यूस घेऊ शकता, गाजरचा ज्यूस घेऊ शकता. असे 4 ज्यूसेस तुम्ही हे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये घ्यायचे कंपल्सरी घ्यायचे. ठीक आहे. इथे तुम्ही दुसरं जंक फूड किंवा घरातलं बनवलेलं काहीच खायचं नाहीये. पाहिजे तर तुम्ही याच गोष्टी फॉलो करायच्या. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटतो. आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही नॉनव्हेज खाताय का व्हेज खाताय का, जे पण खाताय ना ते खा. आता याच्यामध्ये अजून आपल्याला ट्विस्ट काय करायचं की तुम्ही ना जस्ट दुपारचं जेवलाय तर त्याच्यानंतर तुम्हाला गरम गरम पाणी प्यायचंय 15 मिनिटांनी. साधं पाणी, मटक्यातलं पाणी, फ्रीजचं पाणी एकदम बंद करायचं आणि जेवण झाल्यावरती 15 मिनिटांनी तुम्हाला गरम पाणी प्यायचं. सिप म्हणजे गरम. जितकं पण तुम्हाला चहा पिता तुम्ही जेवढा सहन होतो चहा पिताना तसंच तुम्हाला गरम पाणी प्यायचं. डेली प्यायचं 1 महिनाभर. आणि त्याच्यानंतर 4 वाजता परत तुम्हाला गरम पाणी प्यायचं. ठीक आहे. परत तुम्हाला सकाळची गोष्ट सांगायला विसरली मी की तुम्हाला आता सकाळी तुम्ही उठल्याबरोबर गरम पाणी घ्यायचं. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला जे सांगितलेले सगळे ज्युसेस वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवून एक ग्लास तुम्ही एक घ्यायचं. 100 ग्राम 200 ग्राम एवढं तुम्ही फ्रूट किंवा 1 फ्रूट 2 फ्रूट असे तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. बीट घ्यायचं असेल तर 2 बीटचं तुम्ही 1 ग्लास भरून ज्यूस बनवू शकता. 2-3 गाजरचं तुम्ही बीट ज्यूस बनवू शकता. सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ज्यूसेस घ्यायचे वेगवेगळे. 10 वाजता तुम्हाला गरम पाणी घ्यायचंय. परत तुम्हाला जेवायचंय, प्रॉपर आहार घ्यायचा आहे. परत तुम्हाला 15 मिनिटांनी जेवण झाल्यावरती परत गरम पाणी घ्यायचं. परत 4 वाजता तुम्हाला परत गरम पाणी घ्यायचं. संध्याकाळी तुम्ही काय करायचंय, ते संध्याकाळी तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला शक्यतो स्प्राऊट घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथे कोणते स्प्राऊट घेऊ शकता, चणे घेऊ शकता, व्हाईट चणे, काळे चणे, मटकी, मूग, वटाणे हे सगळे पदार्थ तुम्ही इथे घेऊ शकता. एवढं काहीच नाही घ्यायचे तुम्हाला. तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता, मसूरची डाळही घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. नॉनव्हेज खाताय का तुम्ही चिकनचं सूप घेऊ शकता. तुम्ही 2 अंडे बॉईल करून घेऊ शकता, त्याचंही सूप बनवू शकता. असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही संध्याकाळचा आहार घेऊ शकता. टाइम तुमच्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करायचा. आता तुम्ही म्हणाल फक्त गरम पाणीच प्यायचं का साधं पाणी? मग कसं? ज्या टायमाला मी तुम्हाला सांगितलं ना, उठल्याबरोबर गरम पाणी, 10 वाजता गरम पाणी, जेवण झाल्यावरती 15 मिनिटांनी गरम पाणी, 4 वाजता गरम पाणी, संध्याकाळचं जेवण झाल्यावरती गरम पाणी, असं 5-6 टाइम तुम्ही गरम गरम पाणी पिलं 1 ग्लास ना, तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटतो. ठीक आहे. जास्त काहीच खर्च करायचंही काम नाही आपल्याला. कसली ड्रिंक बनवायची नाही, कसलंच काही करायचं नाही. फक्त गरम पाणी तुम्ही या पद्धतीने जर पिलं तर तुम्हाला फायदा भेटतो. आता मग साधं पाणीही तुम्हाला प्यायचंय. दिवसातनं 3.5 लिटरचं टार्गेट ठेवायचं. 4 बॉटल अशा भरून ठेवायच्या 1 लिटरच्या. तेवढ्या तुमच्या संपल्या पाहिजे दिवसभरातून, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटतो. असं नाही की फक्त गरम पाणीच प्यायचं, असं नाही की गरम पाणीच प्यायचं का साधं पाणी नाही. साधंही पाणी तुम्हाला प्यायचंय आणि गरम ज्या टायमाला सांगितलं त्याच टायमाला तुम्हाला गरम पाणी प्यायचं. जेवणामध्ये तुम्ही काहीही घ्या. दुपारच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये सांगितलेल्या गोष्टी, सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. इतका चांगला रिझल्ट भेटतो ना, खूप चांगला. आता याच्याच सोबत अजून रिझल्ट पाहिजे ना तुम्हाला, तर तुम्ही डेली अर्धा तास सकाळी योगा करा, एक्सरसाइज करा. नाही होते का तुम्ही रनिंग करा, वॉकिंग करा, समथिंग अर्धा तास स्वतःला द्या. 1 तास देऊ शकता, 1.5 तासही देऊ शकता तुमच्याकडे वेळ असेल तर. यातल्या गोष्टी तुमच्याकडनं काहीच होत नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. एनी टाइम दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. 1 महिन्याची बॅच असते, 1.5 तासाची बॅच असते. 1 महिन्याचा डाएट प्लॅन असतो. डेली तुम्हाला मी या गोष्टी सजेस्ट करत असते, प्रॉपरली सजेस्ट करत असते. माझ्या स्टुडंटला ना खूप चांगला रिझल्ट भेटत चाललेला. तुम्हाला पण भेटू शकतो जर आवश्यकता असेल तर आय होप तुम्हाला हा पण व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. माझा खूप चांगल्या आणि सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगत असते नेहमी. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट पण करा की यातली कोणती गोष्ट तुम्ही फॉलो करणार आहात आणि कोणती तुम्हाला याच्यातून फायदा भेटतोय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत